टीएमसी साठी भाजप आणि शिवसेनेत एकमत, 150 जागांवर एकमत. पुढील 2 ते 4 दिवसात उर्वरित जागांवर निर्णय होणार. सेना भाजपची संयुक्त पत्रकार परिषदेत माहिती. नवाब मलिकांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीशी देणं घेणं नाही, अमित साटम यांचं पत्रकार परिषदेतून मोठं विधान. माणिकराव कोकाटे अटक वॉरंट प्रकरण, नाशिक पोलिसांकडून कायदेशीर बाबींची पडताळणी सुरू. पथक पाठवण्याबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता. पुणे काँग्रेसच्या मुलाखती दरम्यान गद्दार लोकांना पक्षानं तिकीट देऊ नये, खरं तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आवळला सूर. चांदीच्या दरात पुन्हा मोठा उच्चांक. चांदीच्या दरात 2 दिवसात 10,000 रुपयांची वाढ. ठाकरे बंधूंच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला. दहिसरमधील 8 ते 10 वॉर्ड मनसेच्या वाट्याला, सूत्रांची माहिती. विधान परिषदेतही काँग्रेसचं विरोधी पक्ष नेतेपद धोक्यात. विरोधी पक्ष नेतेपदासाठी एका पक्षाकडे किमान 8 आमदार आवश्यक. प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेस अडचणीत. येणाऱ्या काळात सत्ता स्थापन करण्यात राष्ट्रवादी काँग्रेस किंग मेकर ठरेल. अजितदादा लवकरच मुख्यमंत्री होतील, अमोल मिटकरींचा दावा. प्रज्ञा सातव यांचा भाजपात पक्षप्रवेश. रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. सातारा प्रकरणावर सुषमा अंधारेंचा पुन्हा गौप्यस्फोट. कारवाई झालेल्या भागात अद्यापही ड्रग्सची तस्करी सुरू. कालही पाचगणीत छापा. अंधारेंचा दावा. नवी मुंबई सिडकोच्या टेंडर्समध्ये घोटाळा. लाडक्या कंत्राटदाराला खुश करण्यासाठी नियमांची मोडतोड. एकनाथ शिंदेंच्या नगरविकास खात्यात चाललंय तरी काय, प्रश्न उपस्थित. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.